तर भावानं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि जर तुम्ही शेती करत असाल तर लोकांच्या नजरेत तुम्ही काहीतरी कमी दर्जाचं काम करताय. असं का? शेती परवडत नाही म्हणून? तर नाही, त्यांच्याकडे कमी नॉलेज आहे म्हणून. कारण विचार करा, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत, त्यासोबत नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा बिझनेस बनवता येऊ शकतो. पण ह्याची कल्पनाच त्या लोकांना नाहीये आणि ह्यात त्यांची काही चूक नाही. पण त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी ऐकून जर एखादी व्यक्ती त्याला जे काम करायचं ते करू शकत नाही, ह्यात मात्र त्या व्यक्तीची चूक आहे ना. माझा तर भावा एक क्लिअर आहे की मला जी गोष्ट करायची ती मी करतो, त्यामध्ये माझे 100% देतो आणि रिझल्ट रिझल्ट तर सर्व त्याच्या हातात आहे. पण एवढं मात्र मला माहित आहे की एखाद्याने जर मेहनत केली तर ती मेहनत वाया जात नाही. त्या मेहनतीचं फळ त्याला एक ना एक दिवशी नक्की भेटतं. आणि मेहनतच तर करायची आहे, त्यात काय प्रॉब्लेम नाही, ते आपण करू शकतो ना. तेवढं तर आपल्या हातात आहे. आणि राहिला प्रश्न, जर तुम्हाला देखील असं काहीतरी सुरू करायचं तर बिनधास्त सुरू करा. पण जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब हा सोडू नका. कारण पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत काहीतरी छोटस सुरू करा तुमच्या आवडीचं. मी सुद्धा तेच करतोय. मी सुद्धा माझं फ्रीलान्सिंगचं काम करून हे सर्व मॅनेज करणार आहे. आणि मेहनतच तर करायची आहे. करूया आपण दोघे पण. बघूया, एकत्र ग्रो होऊ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. फॉलो करा ह्याच्यासाठी.